शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात होत असलेल्या आजच्या या आंदोलनासाठी आदरणीय सतेज पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या आणि या भव्य मोर्चासाठी उपस्थित असणारे तमाम आमच्या शेतकरी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनाच नमस्कार करतो। आज आपल्या सगळ्यांना माहिती की शक्तीपीठ महामार्गाचा विचार करता पहिल्यापासून गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या शेतकऱ्यांच्या माती मारायचं काम हे महायुती सरकार गेले अनेक दिवस करते आणि आजचा विचार केला तर अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन, तीव्र विरोध हा अनेक जिल्ह्यातून आपल्याला बघायला मिळतो। तरी देखील महायुतीचा अट्टास आहे की हा शक्तीपीठ महामार्ग या राज्यामध्ये या अनेक जिल्ह्यातून करण्याचा। आणि मग खऱ्या अर्थानं अनेक वक्तांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना सगळी भूमिका सांगितली की सोलापूरमध्ये काय चालले, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय चालले। आणि आज विशेषतः जेव्हा या शक्तीपीठ महामार्गाचा आपण विचार करतो तो जवळजवळ 13 जिल्ह्यातून 40 तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय। सुरुवातीला 802 किलोमीटरचा महामार्ग होता, आता तो 856 किलोमीटर नेण्याचं पाप हे कोण करत असेल तर ते महायुती सरकार आपल्यामध्ये करते। आणि जेव्हा या लांबीचा विचार करतो तर कोल्हापूरचा विशेषतः विचार केला तर 8 तालुक्यातून हे महामार्ग त्या ठिकाणी जाणार। जवळजवळ 120 किलोमीटरचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून या 8 तालुक्यातून जातोय। करवीर असेल, पन्हाळा असेल, राधानगरी असेल, हातकणंगले असेल, अशा अनेक तालुक्यातून हा महामार्ग जातोय। आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जवळजवळ 2431 हेक्टर जागा ही आपल्या शेतकरी बंधू भगिनींची जाणार आहे, हे आपण कधी या ठिकाणी विसरून चालणार नाही। आणि मग आज हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही भूमिका या अनेक जिल्ह्यातून का होते आहे? कारण येणाऱ्या काळामध्ये जर हा महामार्ग झाला तर काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील त्या ठिकाणी समोर आपल्यामध्ये येणार आहे। जी पिकाऊ जमीन आहे ती नापीक होण्याचं आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे। माझे सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे, आदरणीय सतेज पाटील साहेब असतील, आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आबा असतील, आमचे सर्व प्रमुख आज देवणे साहेब असतील, हे सगळे व्यासपीठावर सगळे उपस्थित आहेत। हा लढा उभा करण्यामध्ये तुमच्या बाजूने ताकदीने उभा राहण्याची भूमिका आदरणीय सगळ्यांनी घेतलेली आहे। माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत एकत्र ताकदीने अजून पुढे येत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारला थांबवण्याची ताकद ही आपली त्या ठिकाणी दिसणार नाही। माझी सगळ्यांना विनंती आहे, आज येणाऱ्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आज निश्चितपणे येणं गरजेचं आहे। माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नाही हे आव्हान छत्रपती आपल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। आणि ती शिकवण इथं कोल्हापूर जिल्ह्यापासून या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक लोकांना आहे। माझी महायुती सरकारला एवढंच सांगणं आहे ही शिकवण आम्ही विसरलेलो नाहीये। येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या शेतीला जर हात लावण्याचं धाडस येणाऱ्या या सरकारनं केलं तर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये, हे खऱ्या अर्थाने मागच्या वेळी देखील बोललो होतो, हे ट्रेलर आहे, हे पिक्चर दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। त्यामुळे सर्व शेतकरी जर एकवटले तर काय करू शकतो हे येणाऱ्या 2029 ला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळं राजकारण बाजूला ठेवून कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही मतदारसंघामध्ये जरी सत्तेत असणाऱ्या लोकांमध्ये मी एवढंच सांगतो की तुमच्या भागातून जर हा शक्तीपीठ महामार्ग जात असेल तर त्याला तीव्र आंदोलन, तीव्र विरोध हा तुमच्याकडनं देखील झाला पाहिजे। आणि जी नेते मंडळी या ठिकाणी आपल्यासाठी, लोकांसाठी, लोकहितांसाठी जर उभे राहिले नाहीत तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका। एवढंच या सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो, तुमच्या मागं ताकदीनं उभा राहण्याची धमक आम्हा सगळ्यांच्या मध्ये आहे। तुमच्यासाठी जे काही करता येईल ती ताकद उभा करणार आहे। तुम्ही आमच्या बरोबर धीटपणे राहा, तुमच्या मागं उभं राहण्याची धमक आमच्यामध्ये निश्चितपणे नाही। एवढंच या माध्यमातून सांगतो। पुन्हा एकदा हाच विरोध येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळेजण करा। निश्चितपणे आपल्या या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळून राहिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढाच विश्वास देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।